ओम नमः शिवाय. आज मी महाशिवरात्रीची कथा सांगत आहे. ही कथा फक्त उपवासाची नाही, जागरणाची रात्र नाही, तर ही एक अशी रात्र आहे की ज्या रात्रीमध्ये नकळत केलेली भक्तीसुद्धा मोक्षाचे दार उघडते. पण त्यासाठी तुम्हाला ही कथा संपूर्ण ऐकावी लागेल. कारण ज्या प्रकारे आपण एखादी पोथी वाचतो, ग्रंथ वाचतो, तो अर्धवट सोडत नाही. म्हणजे एखादा अध्याय सुरू केला तर तो अर्ध्यामधून आपण उठून जात नाही, तो पूर्ण करावाच लागतो, तरच त्याचे पुण्य किंवा फळ मिळते. त्याच प्रकारे ही महाशिवरात्री व्रताची कथा आहे. ज्या प्रकारे हरतालिका व्रताची कथा असते ते आपण पूर्णच ऐकतो. जेवढ्या ही सत्यनारायणाची कथा असेल तीही आपण पूर्ण ऐकतो, अर्ध्यातून उठून जात नाही. त्याच प्रकारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री व्रताची कथा, याचे पुण्य आपल्याला कसे मिळते हे सर्व माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच या तुम्हाला कथेचे, या व्रताचे पुण्य मिळेल. ही कथा आहे एका पारध्याची, म्हणजेच एका शिकाऱ्याची. जी मी तुम्हाला सांगणार आहे ती महाशिवरात्री मागची संपूर्ण कथा आहे, जी स्वतः पुराणामध्ये सांगितलेली आहे आणि जी लाखो लोक ही श्रद्धेने ऐकतात. पुराणांनुसार महाशिवरात्रीच्या रात्री शिवतत्व हे पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. ती ही रात्र आहे ज्या रात्रीत महादेव ध्यानस्थ अवस्थेत बसलेले असतात आणि थोड्याशा भक्तीलाही प्रतिसाद देतात. म्हणजे आपण थोडी जरी भक्ती केली त्यामुळे आपल्याला महादेवाचा आशीर्वाद लगेच लाभतो. ही रात्र सामान्य रात्र नाही, तर ही रात्र मोक्षदायिनी रात्र म्हणून मानली जाते. गरीब होता तो शिकारी. गरीब असल्याने तो शिकार करण्यासाठी जंगलात आला. सकाळपासून आलेला असता. सकाळपासून संध्याकाळ झाली, त्याला कोणताही एक प्राणी सापडला नाही जो शिकार करण्यासाठी. पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही. तो भुकेला होता, थकलेला होता आणि निराश झालेला होता. हे सगळं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. संध्याकाळ होत आली तेव्हा त्याच्या समोर एक हरणाचा कळप दिसला. पारध्याला वाटलं आपल्याला येथे नक्कीच शिकार मिळेल, आता आपल्याला शिकारी मिळेल. आणि पाण्याच्या असं खाली पाणी होतं आणि त्याच्या जवळ तो एका झाडावर जाऊन बसला. तिथून हरणांचा कळप त्याला स्पष्ट दिसत होता. ते झाड होतं बेलाचे झाड. म्हणजेच तो व्यक्ती बेलाच्या झाडावर चढून बसला. त्याला माहीत नव्हतं की खाली बेलाच्या झाडाखाली शिवलिंग होतं. नकळतपणे तो त्या झाडावरती चढला आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा. हे त्या पारध्याला जराही कल्पना नव्हती. थोड्या वेळाने हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी आला. पारध्याने धनुष्य उचललं, बाण सज्ज केला. तेवढ्यात त्या कळपातून एक हरिण पुढं आलं आणि शांत आवाजात पारध्याला म्हणालं, हे पारध्या, तू शिकारी आहेस आणि आम्ही तुझे शिकारी आहोत. हे सत्य आम्हाला मान्य आहे, पण मला एक विनंती आहे. माझ्या कुटुंबाला एकदा मला भेटू दे. माझी कर्तव्य पूर्ण करून मी स्वतः परत येईल. हरणांच्या डोळ्यात भीती नव्हती, होती ती एक कर्तव्याची जाणीव. क्षणभर पारधी स्तब्ध झाला. प्राणी असूनही हे हरिण वचन देत होतं. पारध्याने विचार केला आणि त्या हरणाला सोडून दिलं. तो पारधी त्या बेलाच्या झाडावरच बसून राहिला. रात्र होत चालली होती. त्याला वेळ जात नव्हता, म्हणून त्याने हळूहळू झाडाची पानं तोडायला सुरुवात केली. सहज झाडाची पानं तोडून तो खाली टाकत होता. दूर कुठेतरी मंदिरात घंटेचा आवाज येत होता. ते मंदिर होतं महादेवाचं, म्हणून ओम नमः शिवायचा गजर त्याच्या आवाज ऐकू येत होता. हा जप हवेमध्ये घुमत होता आणि पारध्याच्या कानावरती ते शब्द पडत होते. काही लोक भजन करत मंदिरात जात होते. त्यांचाही आवाज त्याच्या कानी पडत होता आणि ते सारखं त्याच्या कानामध्ये घुमत असताना त्याच्या तोंडूनही तेच निघायला लागलं. तो त्यांना नावे ठेवत होता. जसे ते लोक ओम नमः शिवाय म्हटले की हा लगेच ओम नमः शिवाय असा म्हणत होता. म्हणून त्याच्या तोंडून मंत्र म्हटले गेले. पारधी अस्वस्थ झाला. तो नकळत हाताने बेलाची पाने तोडू लागला, मंत्र म्हणू लागला, एक एक पान खाली टाकू लागला. त्याला माहीत नव्हतं की त्या झाडाखाली शिवपिंड होती, शिवलिंग होतं आणि ती बेलाची पानं होती, ती थेट शिवलिंगावर पडत होती. नकळत का होईना त्याच्या हातून बेलपत्र अर्पण झाले. त्या दिवशी त्याला शिकारी मिळाली नाही. तो उपवासी होता. नकळत त्याच्याकडून उपवास घडला. त्या हरणाची वाट पाहण्यामध्ये त्याची रात्र गेली. नकळत त्याच्या हातून जागरण झाले. या तीनही गोष्टी त्याच्या हातून घडत होत्या. सोबत मंत्रोच्चार चालू होते. सारखे मंत्र त्याच्या कानामध्ये, त्याच्या मनामध्ये घुमत होते. थोड्या वेळाने ते हरिण परत आलं.
त्याने पारध्याला नम्रपणे म्हटलं, मी आलो. माझे वचन मी पूर्ण केले. मी माझ्या कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य पार पाडून आलो आहे. आता मला तू मारू शकतोस. हे ऐकून पारधी काही बोलणार तेवढ्यात एक मादी हरीण पुढे आली. ती म्हणाली, यांना मारू नको, मला मार. माझं पत्नी धर्माचं कर्तव्य आहे माझ्या पतीला वाचवणं. तेवढ्यात हरणाचे लहान पिलू पुढे आलं आणि ती म्हणाली, आईला नको मारू, आम्हाला मार. आम्हाला आमच्या पुत्रधर्म पार पाडू दे. हे दृश्य पाहून पारध्याच्या हातून धनुष्य खाली पडलं. तो विचार करू लागला, आणि हे प्राणी मात्र आहे तरीही आपल्या कर्तव्याला चुकत नाही, आणि मी तर मानव असून दयाधर्म कसा सोडू. त्या क्षणी पारध्याचे हृदय बदलले. त्याने सर्वांना जीवनदान दिले, हिंसा सोडली आणि मनोमन त्यांनी महादेवांना स्मरण केलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि ते अश्रू थेट महादेवाच्या शिवलिंगावरती पडले. त्याच्या हातून नकळतपणे महादेवाला जल अर्पण झाले. तेवढ्यात आकाशातून अद्भुत प्रकाश पसरला. महादेवादिदेव महादेव प्रगट झाले. महादेव म्हणाले, आज तू नकळत माझी पूजा केलीस, बेलपत्र अर्पण केलेस, जल अर्पण केलेस, जागरण केलेस, मनोमन माझे नामस्मरण केले, मंत्र म्हटले आणि नकळतपणे तुझ्याकडून उपवास घडला. सर्वात महत्त्वाचं, तू दयाधर्म पाळलास, सर्वांना जीवनदान दिले. महादेव त्या हरणांवर आणि त्या पारध्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्या हरणाला मृग नक्षत्र आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात स्थान दिले आणि ते अमर झाले आणि सर्वांचा उद्धार केला. हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा. या कथेतून महादेव आपल्याला एकच गोष्ट सांगतात, महाशिवरात्रीला मोठी पूजा करू नका, महागड्या सामुग्र्या आणू नका. मी वैराग्य आहे. एक बेलपत्र, एक जागरणाची रात्र आणि एक दयाळू मन हेच महादेवांना पुरेसं आहे. म्हणून शास्त्रामध्ये सांगतं, महाशिवरात्रीला शक्य असल्यास उपवास करा, जागरण करा, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि कोणालाही त्रास न देता दयाधर्म पाळा. महादेव भाव पाहतात, कर्तव्य पाहतात आणि नकळत केली पूजासुद्धा स्वीकारतात. त्यामुळे आपल्याला नकळत जर पूजा स्वीकारत असेल तर आपण नक्कीच पूजा अर्चना करावी, महादेवाला प्रिय अशा वस्तू अर्पण कराव्या. महाशिवरात्रीची ही व्रतकथा मनापासून ऐकली तर भोलेनाथाची कृपा नक्कीच प्राप्त होते. म्हणून महादेवाची कृपा होण्यासाठी मंत्र, स्तोत्र, उपवास, जागरण हे सर्व गोष्टी करा. महादेवांना प्रिय अशा वस्तू अर्पण करा व सुखसमृद्धीची प्राप्ती करून घ्या. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला विसरू नका.